भावकीनं लक्ष दिलं म्हणून निवडून आलास असा अजित पवार यांनी दम भरलेला आणि तोही रोहित पवार यांना। मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला। त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून, आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं। माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर। त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो। म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं जरा वरपर्यंत लावत जा। म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं। आता ते डावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत। अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत तरी तिथं विचार करावा अशी मी विनंती। काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे। त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले। मला तर काही कळतच नाही काहींचं। अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं। मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की बाबा दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या। भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास। जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेटमध्ये आलाय आपण। त्याच्यामुळं माझ्या कुणी नादी लागू नका, तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही।